जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले संजय लेले आणि दिलीप देसलेंचं पार्थिव मुंबईमध्ये आणलं। थोड्याच वेळात अतुल पुणे आणि हेमंत जोशी यांचं पार्थिवही मुंबईत आणलं। पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना नौदलाकडून मानवंदना। पत्नी हिमांशीचा आक्रोश ऐकून संपूर्ण देश सुन्न। दिल्लीमध्ये तिन्ही सेनेदल प्रमुख सीडीएस यांची संरक्षण मंत्र्यांची बैठक। सेनेदल प्रमुखांनी बदला घेण्याचा पर्याय सुचवल्याची माहिती। कोणत्या पद्धतीने बदला घ्यायचा यावर चर्चा। पहलगाम हल्ल्यातील 4 दहशतवाद्यांचा फोटो समोर, चौघही पाकिस्तानी असल्याचं उघड। दहशतवाद्यांना स्थानिक स्लीपर सेलचीही मदत मिळाल्याचा संशय। पहलगाम हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी रात्रीच पाकिस्तानात परत गेल्याची शक्यता। 40 मिनिटं बेधुंद गोळीबार करून अतिरेक्यांकडून 26 जणांची हत्या। पंतप्रधान मोदींचे 4 दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 26 तारखेपर्यंतचे मोदींचे सगळे कार्यक्रम स्थगित। पंतप्रधान कार्यालयाची माहिती। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये संध्याकाळी कॅबिनेट सुरक्षेची महत्त्वाची बैठक। तर कोणत्याही परिस्थितीत हल्लेखोरांना सोडणार नाही, संरक्षण मंत्र्यांचा इशारा। पहलगाममध्ये 4 दहशतवाद्यांचा गोळीबार, कॅमेऱ्यामध्ये कैद। हल्लेखोर आदिल गुरी आणि आसिफ शेखची ओळख पटली। लष्कर ए तैयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी उर्फ खालिद हा हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचं माहिती। पाकिस्तानच्या रावळकोटमध्ये हल्ल्याचा कट रचला गेल्याची शक्यता। पहलगामच्या हल्लेखोरांना सोडणार नाही, भारत सरकार दहशतवादासमोर झुकणार नाही। अमित शहांची एक्स पोस्ट चर्चेत। भारत मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याची चर्चा। शहांनी रुग्णालयात जाऊन केली जखमींची विचारपूस। पहलगाम हल्ल्याची पहिली दृश्य एबीपी माझावर। बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांवर झाला अंधाधुंद गोळीबार। 40 ते 50 राऊंड्स फायर। महाराष्ट्रामधल्या मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा। किती पर्यटक अडकले याची ठोस माहिती नाही। सर्वांना सुखरूप आणण्यासाठी यंत्रणा कामाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।